हाय हॅलो नमस्कार, मी योगिनी. आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि योगिनी देशमुख या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल आणि नव्यानं हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी सुरुवातीला सांगितलं आहे मी हे. आणि आजच्या भागामध्ये मी तुम्हाला कवी मंगेश पाडगावकर यांची कविता ऐकवणार आहे. त्यांचा जिप्सी आणि गिरकी हे 2 काव्यसंग्रह माझ्याकडे आहेत आणि त्यापैकी गिरकी या काव्यसंग्रहातली एक सुंदर कविता मी तुम्हाला ऐकवते आहे. हातात हात गुंफून. हातात हात गुंफून या कवितेमध्ये ना नायक आणि नायिका हे दोघे जण जेव्हा एकमेकांच्या हातात हात घालून त्या रस्त्यावरनं जात असतात तेव्हा त्याच रस्त्यावरचं आधीचं चित्र आणि आत्ताचं चित्र इथे कुठेतरी तुलना केलेली आहे. आणि ते कसं त्यांनी त्या कवितेतनं मांडलंय हे सगळं मी तुम्हाला वाचल्यानंतर किंवा ही कविता ऐकवल्यानंतर कळेलच. सो ह्या कवितेकडे वळूया. हातात हात गुंफून. रस्ते कसे निवांत मोकळे होते तेव्हा. तो म्हणतोय की रस्ते कसे निवांत मोकळे होते तेव्हा क्वचित कुठे दिसायची एखादी मोटार. रस्ते कसे निवांत मोकळे होते तेव्हा क्वचित कुठे दिसायची एखादी मोटार किंवा कुठे एखाद दुसरा रंगीत टांगा. माणसांची वर्दळ कधी दिसत नसे कुठेही. रस्ते कसे निवांत मोकळे होते तेव्हा क्वचित कुठे दिसायची एखादी मोटार किंवा कुठे एखाद दुसरा रंगीत टांगा. माणसांची वर्दळ कधी दिसत नसे कुठेही. अगदी असं वाटायचं की मोकळा रस्ता केलेला आहे खास तुझ्या माझ्यासाठी. अगदी असं वाटायचं की मोकळा रस्ता केलेला आहे खास तुझ्या माझ्यासाठी. तुझ्या हातात हात गुंफून जाताना प्रत्येक क्षण, तुझ्या हातात हात गुंफून जाताना प्रत्येक क्षण नवं फूल तसा फुलून यायचा. तुझ्या हातात हात गुंफून जाताना अचानक पिसासारखी नाजूक सर यायची. तुझ्या हातात हात गुंफून जाताना अचानक पिसासारखी नाजूक सर यायची. मातीला सुखाचा निर्मळ वास बिलगायचा. मातीला सुखाचा निर्मळ वास बिलगायचा. दरवळत दरवळत सर भिजवून जायची. तुझ्या हातात हात गुंफून जाताना, तुझ्या हातात हात गुंफून जाताना पायाखालचा रस्ता माझ्या. तुझ्या हातात हात गुंफून जाताना पायाखालचा रस्ता माझ्या गाणं व्हायचा. तुझ्या हातात हात गुंफून जाताना पायाखालचा रस्ता माझ्या गाणं व्हायचा. पायाखालचा रस्ता माझ्या गाणं व्हायचा. किती सुंदर तुलना केलेली आहे. आणि यातनं हेही कळतं की जी वाढलेली गर्दी आहे माणसांची असेल किंवा मग ती गाड्यांची असेल, ये जा करणाऱ्या प्रत्येक घटकाची असेल, तर ती कशी डिस्टर्बिंग आहे किंवा ती कशी त्या दोघांच्या एकांताला कुठेतरी धक्का लावणारी आहे हेही या कवितेतनं फार छान कळतं. आणि खूप सुंदर काही काही प्रतीकं फार छान आहेत की मातीला सुखाचा निर्मळ वास बिलगायचा. कशामुळे तर अचानक पिसासारखी नाजूक सर यायची. अगदी धोधो पाऊस नाही, अगदी टपोरे थेंब असतात अगदी बारीक 1-2, तसेच ते थेंब यायचे. आणि मात्र मातीला सुखाचा निर्मळ वास बिलगायचा अशा वेळी. आणि दरवळत दरवळत सर भिजवून जायची. किती सुंदर आहे. तर असं इतकं सुंदर चित्र मंगेश पाडगावकरांनी ह्या कवितेतनं मांडलंय आणि ते मला फार आवडलंय. तुम्हाला कशी वाटली ही कविता हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. त्यानंतर आणखी एक कविता आहे जी मी हा व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकवते. तीही फार छान आहे आणि अशीच आहे की त्या दोघांच्या मधलीच गोष्ट आहे. गाणं नावाची कविता आहे. तुझ्यासोबत चांदण्यातला बिलगणारा वारा. तुझ्यासोबत चांदण्यातला बिलगणारा वारा गाणं. आणि माझे श्वास तुला ऐकू येणं गाणं. तुझ्यासोबत चांदण्यातला बिलगणारा वारं गाणं. आणि माझे श्वास तुला ऐकू येणं गाणं. तू केसात माळलेला अबोलीचा वेळसर गाणं. कुठलीही वाट माझी तुझ्या घरापाशी येणं गाणं. मी तुला विचारलं आठवतं का. मी तुला विचारलं आठवतं का गाणं. तू काहीच न बोलता माझ्याकडे पाहिलंस गाणं. कटकटींची गिचमिड सगळी, कटकटींची गिचमिड सगळी हात गुंफून ओलांडणं गाणं.
आपण सोबत असण्याची स्वरांनी वाट पाहणं, आपण सोबत असण्याची स्वरांनी वाट पाहणं गाणं, आपण सोबत असण्याची स्वरांनी वाट पाहणं गाणं. या दोघांमधलं गाणं नेमकं कुठलं आहे हे सगळं किती छान पद्धतीने त्यांनी मांडलंय की तुझ्यासोबत चांदण्यातला बिलगणारा वारा गाणं आणि माझे श्वास तुला ऐकू येणं गाणं. कुठलं गाणं एकमेकांसाठीचं आहे किंवा आपण असं म्हणतो की प्रत्येक गोष्टीला ताल, नाद आणि लय असते, तर त्या म्हणजे त्या नात्यांमध्ये एक दडलेलं गाणं आहे आणि ते त्यांनी ह्या कवितेतनं खूप छान मांडलं आहे मंगेश पाडगावकरांनी. आणि मला ह्या दोन्ही कविता खूप आवडल्या. खरं तर ह्या काव्यसंग्रहात खूप छान छान कविता आहेत बरं का. मंगेश पाडगावकरांचा हा काव्यसंग्रह आहे गिरकी. जर तुमच्याकडे नसेल आणि तुम्हाला वाचायचा असेल तर हा खरंच खूप सुंदर काव्यसंग्रह आहे. आणि ह्या दोन्ही कविता तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कळवा. त्याचबरोबर लवकरच एक नवीन प्रोजेक्ट यूट्यूब चॅनलवर येतोय, त्यासाठी सुद्धा स्टे ट्यून विथ मी. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. असंच व्हिडिओ बघून पुढे जाऊ नका, चॅनलला नक्की आवर्जून सबस्क्राईब करा. आणि पुढच्या भागात मी कवितांसह तुम्हाला भेटणारच आहे, त्यामुळे तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि लिहत राहा, वाचत राहा, छान छान काय काय ऐकत राहा आणि स्वतःला आनंदी ठेवत राहा. धन्यवाद. झालेला आहे व्हिडिओ, जाऊ शकता. सबस्क्राईब करा तेवढं.